आप देख रहे हैं LN न्यूज़। मी M.K. देशमुख मागच्या 25 वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये राहतो। या शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांशी माझे उत्तम आणि सौहार्दाचे संबंध आहेत। सगळ्यांच्या सोबत राहण्याची माझी इच्छा आहे। मी धर्मनिरपेक्ष पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीमार्फत काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती। माझ्या या जनसंपर्काचा विचार करून आणि पक्षाच्या वेगवेगळ्या स्तरावरील प्रक्रियेतून माझी उमेदवारी अंतिम झाली होती, परंतु वरिष्ठ पातळीवर काही वेगळ्या घडामोडी घडल्या किंवा वेगळी समीकरणं जुळवण्याच्यासाठी माझी उमेदवारी नंतर रद्द करण्यात आली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरातल्या हजारो कार्यकर्त्यांनी, हजारो समर्थकांनी माझी भेट घेतली। त्यापेक्षा उमेदवारी रद्द झाल्यावर त्याहीपेक्षा अधिकच्या लोकांनी मला माझा निर्णय काय याबाबतची वारंवार विचारणा केली आणि त्यामुळे या माझ्या सर्व समर्थकांचा सल्ला घेण्यासाठी, त्यांचा विचार घेण्यासाठी आज आम्ही दिवाळी स्नेहमिलन हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मंडळीशी मी वैयक्तिक 1 to 1 चर्चा करत आहे। या सगळ्यांकडून चर्चा करून त्यांचा जो काय फीडबॅक येईल त्या फीडबॅकनुसार उद्या आम्ही हा निर्णय जाहीर करू। त्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे। मी स्पष्ट सांगितलं ना की आमचे जे कार्यकर्ते आहेत या सगळ्यांशी मी 1 to 1 प्रत्येकाशी चर्चा करीत आहे। या सगळ्यांच्या चर्चेतून जो काही निष्कर्ष येईल त्यातून आम्ही ठरवू। मला पक्षाच्या पातळीवरून सुद्धा बऱ्यापैकी सूचना प्राप्त झालेल्या आहेत, परंतु मी सगळ्यांना विनंती केलेली की मला एकदा आमच्या सर्व समर्थकांसोबत चर्चा करू द्या, त्यानंतर आपण उद्या याबाबतचा निर्णय घेऊ। काँग्रेस पार्टीचे पदाधिकारीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे शहरामध्ये, तुमच्या संपर्कामध्ये काही आले का पदाधिकारी? त्यांनी पण मला विनंती केलेली आहे, परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या निर्णयानंतरच त्याबाबत आम्ही बोलू। तुमच्या समर्थकामध्ये अशी चर्चा आहे का साहेब ठामपणे उभे आहे, ठाम मार्ग घेणार नाही काय? त्यासाठीच आम्ही आज चर्चा करत आहोत। चर्चेनंतर काय निर्णय होईल तो उद्या संध्याकाळी आम्ही देऊ। काँग्रेस आता पश्चाताप झालेला आहे काँग्रेसला? नाही, मी त्याबद्दल, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्याबद्दल मी असे काही टिप्पण्या करणे मला वाटतं योग्य नाही। आपण विकासाची दिशा घेऊन पुढे जाण्याच्यासाठी इथे आहोत आणि कुणाची टीका करणे, कुणावर गलिच्छ भाषेत बोलणे हा आमचा स्वभाव असू शकत नाही। आम्ही शिक्षण क्षेत्रात काम केलेली माणसं आहोत। आम्ही काय करू शकतो याबद्दलच आम्ही बोलणार आहोत। आम्ही दुसऱ्याच्या टीका टिप्पणीवर आम्हाला लक्ष देण्याची किंवा
त्यांच्याबद्दल काही बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. जरांगे साहेबाला तुम्ही भेटून आला अशी पण चर्चा आहे आणि यादीमध्ये तुमचं नाव आहे अशी चर्चा आहे. नाही, आता जरांगे पाटलांचा जो काही निर्णय असेल तो सर्वांसाठी एक असेल अशीच चर्चा तिथे पण झालेली आहे. त्याच्यामुळं माझं नाव आहे किंवा यांचं नाव आहे किंवा त्यांचं नाव आहे असं मी म्हणू शकत नाही. दादा जे आदेश देतील त्याप्रमाणे कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. चर्चेनंतर जर एकमत नाही झालं तर तो तुमची उमेदवारी राहील का काय नाही? चर्चेनंतर आम्ही एकमत घेऊ ना. एकमत घडवण्यासाठीच आजची आम्ही बैठक बोलवलेली आहे आणि त्याच्यात आम्ही प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलत आहोत. मतदाराला काय आव्हान यस, थँक्यू. आप देख रहे हैं औरंगाबाद ALN न्यूज. लाइक करे, सब्सक्राइब करे और शेयर करे.